शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्यामध्ये जाणार आहेत। बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। कर्जमाफीची मागणी करत सरकारने जी मदत जाहीर केली त्याचीही चौकशी करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पाच आणि 6 तारखेला उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळाली की नाही याची पाहणी ठाकरे करणार आहेत। आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय। म्हणजे मी मराठवाड्यात जातो, तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चाललं तर आम्हाला काय सांगताय, तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सामना बातमी आले की पीक विम्याचे पैसे किती मिळाले, 2 रुपये 30 पैसे। ही घटना आहे, 2 रुपये 30 पैसे। कोणाची किंमत आहे? भाजपची किंमत आहे। कोणीही कोणाला पैसे देण्याची गरज नाही, अजिबात 1 रुपया सुद्धा देण्याची गरज नाही। आणि न पैसे मागितल्यावर दिले नाही आणि म्हणून कोणाचा पंचनामा राहिला किंवा कोणाला पैसे मिळाले नाही तर त्याची तक्रार संबंधित लोकप्रतिनिधींकडे लेखी स्वरूपामध्ये काय मुख्यमंत्री महोदयांकडे, पालकमंत्र्यांकडे कुणाकडे केली तर त्या कर्मचारी असेल, अधिकारी असेल त्याच्यावर अतिशय कडक कारवाई, कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। दुसरीकडे कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलंय, पण जून महिन्यामध्ये कर्जमाफीचा कोणता मुहूर्त काढलाय असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। जूनचा मुहूर्त काय? जून मध्ये असं नेमकं काय होणार आहे? आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल। पण जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे? फक्त ठरवायचं म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेतून तिकडे मुद्दा ठेवायचा नाही। शेतकरी आला तर तुम्हाला जून मध्ये देतो ना, शेतकरी हे ढकलत जायचं पुढे। त्या सरकारनं दिलेला शब्द हा कायमस्वरूपी आम्ही पाळतो हे अनेक वेळा दाखवून दिलेला आहे, अनेक प्रसंगातनं आम्ही दाखवून दिलेला आहे। त्याच्यामुळे निवडणुका आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला मतं कशी पडतील यासाठी ही सगळी केलेली उठाठेव आहे। मला वाटतं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आहे की मातोश्रीच्या बाहेर शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी ते जात आहेत। हे महाराष्ट्रासाठी एक आश्चर्याचा धक्का आहे। फक्त त्यांचा दौरा हा त्या ठिकाणी पिकनिक टूर होऊ नये, लाईन टच दौरा त्यांचा आपण आपत्ती काळात बघितलेला आहे। रस्त्यावर उतरायचं, फोटो काढायचा, गाडीत बसायचं। राज्यामधल्या अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असं सरकारनं सांगितलं होतं, पण पंचनामे न झाल्यानं काही ठिकाणी मदत पोहोचली नाही असं कृषी मंत्री भरणेंनी मान्य केलंय। आता उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या शासकीय मदतीचा मुद्दा पुन्हा तापणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।